आत्या हो, मला ना एक मोठी ऑर्डर मिळणार आहे. पुण्याची कंपनी आहे, मोठी मोठी कंपनी आहे. त्या कंपनीत ना टिफिन पुरवायची ऑर्डर आहे. म्हणून त्या संदर्भात मला अर्जंटमध्ये पुण्याला जावं लागलं. म्हणजे माझ्याकडे वेळच नव्हता. इतकी घाई होती की कुणाला काही सांगताच आलं नाही, म्हणून मी अचानक निघून गेले. काय? तू पुण्याला गेली होतीस? हो, त्या लई मोठी कंपनी आहे ना. अगं पण मला सांग बाळा, तू तर पुण्याला गेली होतीस ना, मग मीटिंग करून परत का नाही आलीस? पुण्याहून मी गावाकडे गेले. काय बोलतेस बाळा तू? गावाकडे कशाला आता? असं काय करताय तुम्ही? आता गावाकडे लक्ष नको का द्यायला? फरू बाळा, अगं गावाकडे जायची काय गरज होती? म्हणजे इकडे येऊन परत तुला जाता आलं असतं ना तिकडे. आता तुम्ही पण ना असं करताना खरंच. आता बघा ना, म्हणजे आता मी गावाकडे गेले, तिकडं शेतीची कामं निघाली. आता म्हणलं येण्या जाण्यात वेळ कशाला वाया घालवायचा, म्हणून आपलं गेलेच होते तर मी गावाकडे बी जाऊन आले. उरकली तिकडची सगळी कामं. आता इथे आले म्हणल्यावरती इकडची सगळी कामं करणार पटापटा. वा, म्हणजे तुला घरच्यांपेक्षा तुझं कामच महत्वाचं वाटायला लागलंय का? देवी आई, मी बस पारू, मला तुझ्याकडून काहीही स्पष्टीकरण नकोय. मी तुला आता चांगलंच ओळखायला लागले. तुझ्या प्रायोरिटीज काय आहेत हे तर तू दाखवूनच दिलेस. आणि तो फक्त हळदी कुंकवाचा कार्यक्रम विधी म्हणून नव्हता. खरं तर मी तो कार्यक्रम करणारच नव्हते तुझ्यासाठी, पण तो कार्यक्रम प्रत्येक लग्न झालेल्या स्त्रीचा मान असतो. म्हणून म्हटलं तो मान सगळ्यांना मिळायला हवा, आणि म्हणून मी तो कार्यक्रम करणार होते. पण तुला त्याचीही किंमत नाहीये. देवी आई, माझं ऐकून तर घ्या. ऐकून घेण्यासारखं आता काहीही राहिलेलं नाहीये. तुला या घराबद्दल, या घरातल्या माणसांबद्दल काय वाटतं हे तू तुझ्या वागण्यातून दाखवून दिलंच आहेस. देवी आई, मी जे काय बी केलं ते या घराच्या भल्यासाठी केलं. हे घर कोसळताना नाही बघायचं मला. माझं सगळं कुटुंब माझ्या सोबत आनंदात राहायला पाहिजे मला. म्हणून मला हे करावं लागलं. मला माफ करा देवी आई, पण मी आत्ता कुणालाच काहीच सांगू शकत नाही. फरू बाळा, बघितलंस ना अहिल्या मॅडम किती नाराज झाल्या त्या. असं नको वागत जाऊस. आणि एक लक्षात ठेव, आदित्य बाबांना कधी नाराज करू नकोस. आत्या, प्रिया मॅडमना काढा नेऊन ते. आत्या, ग्लास घ्या ना. हो. गाळणी बी घ्या. आत्या, ट्रे घेऊन या. हो. पारू, मला जरा तुझ्याशी बोलायचं आहे. आत्या, प्रिया मॅडमने द्या. पारू, मला सांग कुठे गेली होतीस तू? हा, आणि जाताना ऍटलीस्ट मला तरी सांगून जायचं यार. किती टेन्शन मध्ये होतो मी इथे. प्रीतम सर, जरा शांत व्हा. असा कसा शांत हो मी? ती दिशा काय काय करते माहितीये का तुला? पारू यार, इतकं टेन्शन आहे ना. तर तू पण इथे नव्हतीस. मी एकटा काय काय करू सांग मला. प्रीतम सर, मी तुमच्याच कामासाठी गेले होते.
काय? हो प्रीतम सर, मी दिशा मॅडमच्या विरोधात पुरावे शोधायला गेले होते. काय कसले पुरावे? काय काय कुठे गेली होतीस आणि तू? कसं आहे ना प्रीतम सर, प्रत्येक नवऱ्याला त्याच्या बायकोची नस न नस माहीत असते. त्यामुळं मला असं वाटलं की दिशा मॅडमच्या विरोधात आपल्याला परितोष सरांकडनं एखादा पुरावा देऊ शकतात. म्हणून मी परितोष सरांच्या गावी गेले होते. म्हणजे परितोष सर सध्या त्यांच्या गावाकडेच असतात. मला वाटलं पुरावे मिळतील म्हणून मी त्यांना भेटायला गेले होते. पुढे काय झालं मग? भेटला का परितोष? त्याने पुरावे दिले का तुला दिशा विरोधातले काही? नाही ना, परितोष सर ना साधे आहेत, एकदम बिचारे आहेत ते. त्या दिशा मॅडमनी ना फार गुंडाळून टाकलंय त्यांना त्यांच्या प्रेमात. दिशा मॅडम सारखी नालायक बाई त्या परितोष सरांच्या आयुष्यात आहे. त्यांना ना थोडी सुद्धा कल्पना नाहीये की त्या दिशा मॅडम कुठल्या पातळीला जाऊ शकतात ते. आणि एवढंच नाही, त्या दिशा मॅडमनी परितोष सरांसमोर ना स्वतःची एक चांगली प्रतिमा उभी करून ठेवली आहे. त्यामुळे त्यांना एक आदर्श पत्नी बनून राहतात. त्यामुळे ना परितोष सरांना त्यांच्याबद्दल नेहमी सगळं चांगलंच वाटत राहतं. त्यांना त्यांच्याबद्दल काही वाईट दिसतच नाही. त्यामुळं परितोष सरांना असं वाटतंय की ते जरी गावी असले तरी दिशा मॅडम इथं राहून त्यांच्या परिवारासोबत जोडल्या गेल्यात. त्यांच्या परिवाराला ते छान सांभाळत आहेत. उलट ते तर ना दिशा मॅडमचं कौतुकच करत होते. त्या दिशा मॅडमनी ना परितोष सरांना पूर्ण अंधारात ठेवलंय. Shit यार, काय बाई आहे ही दिशा. म्हणजे आपल्या नवऱ्याला पण मूर्ख बनवते ती. म्हणजे ती ना पारू एक एक चाल खेळत जाते आणि आपण नुसते मूर्खासारखे बघत बसलोय. प्रीतम सर, तुम्ही शांत व्हा आधी. हे बघा, तुम्ही असं चिडचिड करून ना काहीच साध्य होणार नाहीये. मला तर असं वाटतंय की प्रिया मॅडमना जो आता दगड लागला तो सुद्धा त्या दिशा मॅडमचाच प्लॅन होता. पारू, तुला माहिती आहे तू इथे नव्हतीस तेव्हा त्या दिशाने केवढा त्रास दिलाय मला. तुझा नेक्स्ट टास्क आहे की तो आदित्यला गाडी पुसायला लाव, नाहीतर त्याला गोळी घालण्यात येईल. सावित्री समोर आहे, ती घेईल. सावित्री कपडे घे. आता थांब, इस्त्रीवाला आलाय, त्याच्याकडून कपडे घे. ते मला बाबांचे सगळे पेंटिंग जळायला सांगितले. कसं करू शकतो मी हे? सांग ना मला. प्रीतम सर, त्या दिशा मॅडमना आपण आता डिवचायला नको. त्यांना शेवटपर्यंत असंच वाटलं पाहिजे की आपण त्यांच्या मुठीत आहोत, आपण त्यांचं सगळं ऐकतोय. त्यांचं काही सांगता येत नाही. स्वतःच्या स्वार्थापायी कुणाच्या जीवाची पर्वा करणार नाहीत त्या. त्यामुळे मला असं वाटतं की आपण इथनं पुढं प्रत्येक पाऊल सावधगिरीनंच उचलायला पाहिजे.